आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धुळवडीच्या दिवशी बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीत 4 10वीच्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी होती। त्याच धुळवडीच्या दिवशी बदलापूर पाठोपाठ वांगणीमध्ये देखील उल्हास नदीत बुडून तरुणाचा मृत्यू झाला। तर उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 5 भागात राहणाऱ्या 11 वर्षीय मुलाचा देखील याच उल्हास नदीत बुडून मृत्यू झाला। तर आज अंबरनाथ तालुक्याजवळील आपटी नदीत देखील एका तरुणाचा मृतदेह 24 तासानंतर हाती लागलाय। नासिर शेख असं आपटी नदीत बुडालेल्या तरुणाचं नाव आहे। त्याचा मृतदेह 24 तासानंतर हाती लागलाय। नासिर आपटी नदीच्या पाण्यात बुडत असताना एकानं ही दृश्य मोबाईलमध्ये चित्रित केलेत, मात्र त्याला वाचवण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही, हे दुर्दैवानं म्हणावं लागेल। दरम्यान धुळवडीच्या दिवशी अंबरनाथ, बदलापूर आणि वांगणी परिसरात एकूण 7 जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। दरम्यान धुळवडीच्या दिवशी अंबरनाथ, बदलापूर, वांगणी आणि उल्हासनगर शहरातील एकूण 7 जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। पब्लिक मीडिया, बदलापूर।